नमस्कार मित्रांनो, मी आपले एसक्यूआर टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या चॅनल वरती आपण विविध शेती विषयक योजना, शासन निर्णय म्हणजे GR तसेच वेगवेगळे टेक्निकल माहितीचे व्हिडिओ टाकत असतो। तर आज असा एक व्हिडिओ घेऊन आला आहे, पॅन कार्डला आधार लिंक कसे करायचे। तर मित्रांनो, जर तुम्ही पॅन कार्डला आधार लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड पण बंद होऊ शकते आणि बँक अकाउंट पण बंद होऊ शकते। तर त्यासाठी जे आधार लिंक कसे करायचे ते पण फ्री मध्ये हे आपण करू शकतो आणि जास्त टाइम नाही लागत मित्रांनो, 2 मिनिटांमध्ये तुम्ही ते चेक करून लिंक करू शकता फ्री मध्ये। तर मी तेच तुम्हाला आज दाखवणार आहे की पॅनला आधार लिंक कसे करायचे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही वेबसाईट वर आल्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो, इन्कम टॅक्सची वेबसाईट आहे। इथे कसे यायचे मी तुम्हाला दाखवतो। एक नवीन टॅब ओपन करून इथे गुगल वरती आल्यानंतर ब्राउझर मध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स टाकायचे आहे। ठीक आहे मित्रांनो, नंतर एंटर करायचे आहे। हे बघा मित्रांनो, एंटर केल्यानंतर तुम्हाला पहिली साईट दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर असे इन्कम टॅक्सच्या साईटचे होम पेज ओपन होईल मित्रांनो। इकडे डाव्या कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। इन्स्टंट पॅन कार्ड थ्रू आधार, दुसरा आहे टॅक्स कॅल्क्युलेटर, जे तिसरा ऑप्शन दिसतो मित्रांनो लिंक आधार, त्याला तुम्हाला क्लिक करायचे आहे। मी आता लिंक आधारला क्लिक केले आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल मित्रांनो, तुम्हाला नवीन पेज वरती रिडायरेक्ट केलेला आहे। तर इथे पाहू शकता तुम्हाला लिंक आधार, पॅन कार्ड, आधार नंबर, नेम ऍज पर आधार, हे सर्व तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत। चला तर मग आपण आता डिटेल्स भरूया। हे बघा मित्रांनो, मी माझे पॅन नंबर टाकला आहे, ते आधार नंबर टाकला आणि नेम जे आधार वरती नेम आहे तसेच तुम्हाला नेम टाकायचे आहे। आणि नंतर आहे ते बघा, आय हॅव ओनली इयर ऑफ बर्थ इन आधार कार्ड, म्हणजे तुमचं फक्त जन्म इयर असेल तुमच्या आधार कार्ड वरती तर इथे तुम्हाला येस वरती क्लिक करायचे आणि जर पूर्ण डेट असेल तर एक क्लिक काढून टाकायचे आहे मित्रांनो। ठीक आहे, आता माझे आहे तर मी क्लिक करतो। त्यानंतर तुम्हाला इथे बघा, आय एग्री टू व्हॅलिडेट माय आधार विथ UID, त्याला एग्रीला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो, तुम्हाला वरती जो दिसतो आहे। आता मी तो कॅप्चा टाकून घेतो। ठीक आहे मित्रांनो, कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही ते रिक्वेस्ट पण करू शकता, OTP ने आणि कॅप्चाने पण करू शकता। तर मी कॅप्चा टाकला आहे आणि इथे क्लिक करायचे लिंक आधारला। ठीक आहे मित्रांनो, जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार जर लिंक असेल ऑलरेडी तर इथे मेसेज आलेला आहे, एरर मेसेज, युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर, म्हणजे आपला हा आधार पॅनला लिंक आहे। जर कोणाचे नसते मित्रांनो लिंक तर इथे मेसेज आलेला असता येतो की तुमचं लिंक झाले आहे म्हणून आधार कार्ड पॅनला। आता हे जे आधार आहे ते लिंक झालेले आहे का नाही, त्याचा स्टेटस काय असतं तर ते तुम्ही इथे पाहू शकता। क्लिक हिअरला टू व्ह्यू द स्टेटस इफ यू हॅव ऑलरेडी सबमिटेड लिंक आधार रिक्वेस्ट। आता हे माझे लिंक आहे ऑलरेडी, जर तुम्ही आता जर इथे सबमिट केली असली रिक्वेस्ट तर तुमचं स्टेटस काय आहे ते पाहिजे असेल तर तुम्ही इथे क्लिक हिअरला क्लिक करायचं आणि स्टेटस पाहू शकता काय। इथे परत नवीन पेज ओपन झाले आहे, तुम्हाला तिथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड टाकायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, मी आता टाकून घेतो माझे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर। हे बघा, मी माझे पॅन कार्ड टाकले, आधार नंबर टाकले, त्यानंतर मला इथे व्ह्यू लिंक आधार स्टेटस, जर तुमचे जे स्टेटस आहे तुम्हाला चेक करायचं तर इथे क्लिक करा। आता मी क्लिक केले आहे तर आता मेसेज आलेला बघा इथं मित्रांनो, युअर पॅन इज लिंक टू आधार, जे तुमचं आधार असेल ते त्याला लिंक झालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस पण पाहू शकता। तुम्ही जर फर्स्ट टाइम जर अपलोड करत असाल, तुमचं जर ऑलरेडी लिंक नसेल आधार कार्ड पॅनला तर इथे स्टेटस चेक करू शकता आणि तिथे लास्टचे जे आधारचे 4 अंक आहेत ते पण येतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पॅनला आधार लिंक करू शकता किंवा स्टेटस पण पाहू शकता। तर ही खूप महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो। जर तुम्ही हे केले नाही तर 31 डिसेंबर 2020 पर्यंत तर तुमचे पॅन कार्ड पण बंद होऊ शकते किंवा बँक खाते पण बंद होऊ शकते जर तिकडे पॅन कार्ड लिंक नसेल तर हे सर्व महत्वाची माहिती होती, त्यासाठी मला वाटले की सर्व आपल्या बांधवांना सांगावे म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे। तर अशाच प्रकारचे मित्रांनो नवीन व्हिडिओ टेक्निकल माहिती मिळवण्यासाठी आपल्या एसक्यूआर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।